एकनाथ शिंदेला मी बनवलं रे. एकनाथ शिंदेला काय माहित होतं का? मी फिरवलं ठाण्यात, तेव्हा कुठे त्याला समजलं ठाणं काय आहे. त्याला काय माहिती ठाण्यात काय आहे. मी दाखवलं त्याला. एकदा तो राणेंबरोबर पळून चालला होता. त्याला जायचं तर जाऊ दे, तर काय किंमत द्यायची नाही त्याला. मी म्हटलं जाऊ दे, राणेंची ताकद वाढेल, आपण याला थांबवायला पाहिजे. म्हणून मी शरद पवार साहेबांकडे गेलो, गाडीत बसलो, उद्धवजींना फोन लावून घेतला. उद्धवजींना साहेबांनी सांगितलं, उद्धव त्याला जाऊ देऊ नको, चांगला गाडी. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी आणि राजन विचारे दोघं त्याला घेऊन क्षणभर विश्रांतीवर घेऊन गेलो. त्यांनी माफी मागितली आणि परत त्याला शिवसेनेत द्यायला लावलं. हे आमच्या हातनं घडलेलं सर्वात मोठं पाप. काय तर म्हणे भारताच्या संपत्तीचं वाटप करणार आणि मुसलमानांना देणार. अरे आम्ही येडे आहोत काय? आमच्या घरातली संपत्ती कोणाच्या बापाला द्यायला? आमच्या आई बापाने मेहनतीने कमवलेली संपत्ती आमची. नेहरूंवरती टीका करणार. नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी काय केलं. अरे नेहरूंनी जे केलं तुम्हाला अजून 50 वर्ष दिली तरी तुम्ही करू शकणार नाही. एकनाथ शिंदेला मी बनवलं रे. एकनाथ शिंदेला काय माहित होतं का? मी फिरवलं